हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर तयारी चाललेली आहे आमची. आता ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आमची तयारी चालू आहे. तर पाहू शकता सगळ्यांना स्वयंपाक वगैरे बनवायचं चालू आहे. कोणी भांडे घासते, तर कोणी स्वयंपाक करते, तर कोणी काय करते. तर तुम्ही पाहत असतालच इथे असं हे सगळं आमचं काम चालू आहे आणि मी तळण काढत आहे आणि खूप छान वाटते चुलीवर असं स्वयंपाक करायला. हवेशीर, काहीच टेन्शन नाही, काय नाही. तर पाहू शकता तुम्ही सुंदर असं हे आमचं नियोजन आहे. तर आमची मुलगी आता ओटी भरणार आहे. आम्हीसुद्धा आमच्या मम्मीची ओटी भरणार आहोत. तर आम्ही आमच्या मम्मीची ओटी तर आता भरणारच आहोत, परंतु माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी तीसुद्धा आमची ओटी भरणार आहे. तर पूर्ण अशी तयारी केलेली आहे. सगळे कार्यक्रम आमचे आज होते. तर पाहू शकता तिने सुंदर अशा चौघींना 4 साड्या घेऊन आलेली आहे. बांगड्या, लिपस्टिक, नेलपेंट, सिंदूर, आंबा, म्हणजे बरंचसं असं तिने छान असं साहित्य आणलेलं आहे. टिकलीचं पॉकेट, रबर बँड हे सगळं आणलेलं आहे. आणि आता आम्हाला चौघींनासुद्धा बसवलेलं आहे आणि तिचं ते कार्यक्रम चालू झालेला आहे. सगळ्यांचे पाय धुवून ती ओटी भरत आहे. आणि लाईट नव्हती, त्यामुळे तिने घरात केला नाही हा कार्यक्रम, बाहेर केला. आम्ही घरात केला, परंतु हिला म्हटलं इथे खूप छान व्हिडिओ निघेल किंवा व्ह्यूसुद्धा सुंदर आहे, तू इथेच कर. तर मग ती म्हटली बरं चालते. तर मग आम्ही असे या मस्त या झाडाखाली हे आमचं ओटी भरण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही तिने सगळ्यांना असं मस्त एकेकीचे पाय धुतले, ओळून घेतलं आणि एक एक नारळसुद्धा दिलेला आम्हाला आणि साडी आमची ओटी भरली. तर खूप छान आम्ही आमच्या मम्मीची भरली, म्हणून ती म्हटली मलासुद्धा भरायची आहे आणि त्यामुळे ती सुट्टी घेऊन आलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही हे सगळं साहित्य तिनेच आणलेलं आहे आणि छान असं नियोजन पद्धतीनं तिचं काम चालू आहे. आम्ही तरी घाईघाईनं केलं, परंतु तिचं खूप दम्माने आणि स्टेप बाय स्टेप ती करत होती. सुंदर अशा प्रकारे तिने केलेलं आहे. तर पाहू शकता ही तिची मम्मी आहे आणि ती आता मम्मीची ओटी भरती आहे. तर पाहू शकता किती सुंदर अशी छान तिचं चालू आहे. आणि काकांना तिने फोटो काढायला लावलेले आहे, फोटोशूट करायला लावलेलं आहे आणि चालू आहे तिचं हे. तर पाहू शकता अशा पद्धतीने सगळ्यांची तिने स्टेप बाय स्टेप सगळ्यांची ओटी भरलेली आहे. खूप छान असं वाटत होतं आणि मस्त असं तिनेसुद्धा छान असं मस्त आमच्याबरोबर एन्जॉय केलं. आम्ही पण खूप एन्जॉय केलं. धोंडे पण होते, आईची ओटी पण भरलेली आणि आता तीसुद्धा आमची ओटी भरत आहे. तर पाहू शकता एवढे कार्यक्रम आम्ही आजच केलेले आहे आणि उद्या आम्ही उद्याच्या दिवस राहणार आहोत. तर उद्या कुठेतरी बाहेर जायचा निर्णय केलेला आहे. तर तुम्हाला तर सांगणारच आहे आम्ही कुठे जाणार आहोत. तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. परंतु आता कारण हा ब्लॉग खूप मोठा होतो ना, त्यामुळे याच्यामध्ये घेता येणार नाही. तर असं आमचं स्टेप बाय स्टेप काम चालू होतं आणि उद्याच्या दिवस आम्ही राहणार असल्यामुळे तर उद्या काहीतरी नियोजन करायचं आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर तर तुम्हाला मी दाखवणारच आहे आम्ही कुठे गेलो होतो. आणि हे पाहू शकता माझंसुद्धा तिने छान असं पाय धुतले आणि छान असं ओटी भरायला आता तिने सुरुवात केलेली आहे. सुंदर आमच्या अशा चौघी बहिणींची ओटी भरली आणि ही चौघी बहिणीमध्ये एक मुलगी आहे, परंतु म्हणजे 4 मुलींना भारी आहे एवढी ही आहे. तर पाहू शकता तुम्ही भावांच्यातही एकटीच आहे आणि आम्हालासुद्धा एकटीच आहे. तर अशा पद्धतीने आमची तिने सगळ्यांच्या ओट्या भरल्या आणि छान थोडेसे फोटो पण शूट केले आणि मस्त असं छान स्टेप बाय स्टेप घेत होती एकेकांचं आणि मस्त तिने असं
छान असं पाय धुवून हळदी कुंकू देऊन मस्त केलेलं आहे. आणि तिनेसुद्धा बांगड्या वगैरे सगळं आणलं होतं, ओटीचं सामानसुद्धा सगळं आणलं होतं आणि सुंदर प्रकारे तिने ओटी भरलेली आहे. आणि आम्हीसुद्धा आमच्या मम्मीचे अशाच प्रकारे भरलेले आहे, कारण आम्हीसुद्धा बांगड्या वगैरे सगळं काही आणलेलं होतं. मेहंदीचा कोन, नेल पेंट, सगळं काही आणलेलं होतं. गजरासुद्धा आणलेला होता. त्यामुळे आमच्यासारखंच तिनेसुद्धा आम्हाला गिफ्ट केलेलं आहे सगळ्यांना. आणि साड्यासुद्धा खूप छान आणलेल्या आहेत. आम्हाला सेम सारख्या साड्या आणलेल्या आहेत, फक्त कलर चेंज आहेत. आणि खूप सुंदर असे छान प्रकारे तिने सगळ्यांचं स्टेप बाय स्टेप शूट केलेलं होतं. मस्त, अजिबात घाई गडबड अजिबात करत नव्हती. दम्माने किती वेळचं आम्ही जवळपास 2 ते 3 तास इथं बसलेलो असून एवढा वेळ लावलेला तिने, पण सगळ्यांना प्रॉपर असं करायला लावलं. तुम्ही तर पाहतच असताल कसं पद्धतीने तिने केलेलं आहे. छान प्रकारे असं मस्तच केलं होतं. आणि फोटोसुद्धा खूप छान येत होते. बाहेर होतं, बाहेरचं व्ह्यू जरा छान होता आणि ऊनही नव्हतं, त्याच्यामुळे छान असं मस्त फोटो आले आणि व्हिडिओसुद्धा खूप सुंदर आलेला. अशा पद्धतीने तिने छान असं आता पूर्ण आमचं चौघींची ओटी भरून झालेली आहे. मग तिने थोडेसे फोटो पण शूट केले. आणि असं पाहू शकता, असं आम्हाला चौघींना बसवलेलं आणि छान अशी परत बी फोटोशूट करायला लावले आणि सांगत होती कशी स्टेप करायची, कसं काय करायचं, आणि आम्ही तिचं ऐकत होतो. तर अशा पद्धतीने सांगत होती की कसं करायचं, कसं हे करायचं, कसे शूट करायचे. अशा पद्धतीने आमचे ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे. पाहू शकता. चला तर मग आता नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.